पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणामध्ये साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना एक महत्त्वाचं पत्र लिहिलंय। पत्राचाळ प्रकरणी पोलिसांना दिलेला जबाब बदलण्यासाठी संजय राऊत दबाव टाकत असल्याचा स्वप्ना पाटकरांनी आरोप केला। माझ्या जीवाला धोका आहे असं स्वप्ना पाटकर म्हणत आहेत। दरम्यान स्वप्ना पाटकर यांनी लिहिलेलं पत्र नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3:13 मला एक नंबरवरून कॉल आला, जिथे कॉलरनं मला विचारलं की मी वर्तमानपत्र पाहिलंय का। त्यानंतर त्यानं मला सांगितलं की मला एका पत्रावर स्वाक्षरी करायची आहे, जे आठवडाभरात ईडी कार्यालयात सादर केलं जाईल। जर मी त्या पत्रावर सही केली नाही तर कॉलरनं मला बलात्कार करून माझे तुकडे तुकडे करण्याची धमकी दिली होती। या कॉल नंतर मी वर्तमानपत्र शोधलं आणि मला सदर प्रकरणात दिलेली विधानं मागे घेण्यास सांगणारे एक पत्र सापडले। या संदर्भात माझ्याकडे तक्रारी सोबतच दोन्ही छाया प्रती जोडल्या आहेत। कॉलरनं मला पत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितलं, ज्यात असं नमूद केलंय की खासदार संजय राऊत आणि एका राजकीय पक्षाचा कथित नेता त्यांच्या विरुद्ध सदर प्रकरणांमध्ये मी दिलेली विधानं मागे घेण्यात आलेली आहेत। मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छिते की सदर प्रकरणातील आरोपी आणि त्यांचे गुंड हे साक्षीदाराला सतत धमकावत असतात। या प्रकरणातील आरोपी हा संसद सदस्य आहे, तसंच तो भ्रष्टाचार, फसवणूक आणि फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी आहे, ज्याची मी साक्षीदार आहे। हीच बाब लक्षात घेऊन या गुन्ह्याचा निर्णायक तपास आवश्यक आहे आणि त्यामुळे आपणास नम्रपणे विनंती करते की या प्रकरणाचा त्वरित तपास करावा। स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना हे पत्र लिहिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।